शेतकरी संघटनेची, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जी ओळख आहे ती महत्त्वाची म्हणजे ऊस दर आंदोलन यशस्वी करणार. 1000-1200 जिथं दर मिळायचा तिथं 3500 दर हा शेतकऱ्यांना मिळायला लागला. पहिली उचल हप्ता आणि हा फार मोठा फरक होता. हे शेतकऱ्यासाठी ही दिवाळीच होती खरं तर. हा आणि तो म्हणजे एक मोठं यश मानलं जातं शेतकरी संघटनांच्या इतिहासामध्ये. तुम्ही बघत होतात की जेव्हा 1000-1200 दर मिळतो ऊसाला, तो एक काळ तुम्ही बघितलेला आहे. त्यानंतरची मोठी 3500चा पहिला हप्ता मिळायला लागला. ऊस दर वाढला, टनाला तेवढे पैसे मिळायला लागले. त्यानंतरचा तो काळ हा स्थित्यंतराचा काळ आहे शेतकऱ्यांच्या आयुष्यातला. अर्थकारणामध्ये प्रचंड मोठी उलथापालथ झालेली आहे त्यांच्या. तुम्हाला बघितलं तुम्ही एखादा शेतकरी असा की ज्याच्या आयुष्यामध्ये खरंच या आंदोलनाचं यश तुम्हाला दिसतं त्या शेतकऱ्याच्या एकूण यशस्वी जीवनामध्ये? तुम्ही 1000-1200 म्हटलं, ते 1000-1200 सुद्धा मिळत नव्हतं साहेब. 2003-04 पर्यंत 2001-02 पर्यंत जे राजू शेट्टी साहेबांना ज्यावेळी मारहाण झाली, त्यांच्या जीवे मारण्याचा प्रयत्न केला, बरोबर. त्याच वर्षी ती पहिली ऊस परिषद झाली. एक सभा झाली, म्हणजेच ती पहिली ऊस परिषद. आदरणीय शरद जोशी साहेब तेवढे होते. आणि त्यावेळी सरकार याचं SMP किमान वैधानिक दर होता. आणि त्यावेळी साहेबांची किंवा संघटनेची मागणी, शेतकरी संघटनेची मागणी त्यावेळी का स्वाभिमानी नव्हती, तर संघटनेची मागणी होती की किमान 800 रुपयाची पहिली उचल मिळावी. आणि कारखानदार 360च्या पुढे जायला तयार नव्हते. तर ते त्यावेळी 751 रुपयाची पहिली उचल भेटली. आणि एका शिरोळ तालुक्यामध्ये नाही भेटली ती, एका कोल्हापूरच्या पूर्व भागामध्ये नाही भेटली. 350-360 वरनं ते डायरेक्ट 751 रुपये अखंड कोल्हापूर जिल्ह्यातल्या त्यावेळी 17 साखर कारखाने होते, आता 26 काहीतरी झालेले आहेत. त्यावेळी सगळ्या कारखानदारांना भेटले. म्हणजे हा प्रवास 360-350 पासनं पहिल्या ऊस परिषदला 751, दुसऱ्या ऊस परिषदला 800, तिसऱ्या ऊस परिषदला 1000, मग त्याच्यानंतर मग 1200 चौथ्या ऊस परिषदला, मग त्याच्यानंतर असा टप्प्याटप्प्यानं वाढत हा आता परवाचा तो 24वा ऊस परिषद झाली. ते 3751 मागणी केली, ते आता ते 3600-3650 पर्यंत गेलेले. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.